इकडे जाणे तर मध्ये ईशान शाह, मेरे फर्म का नाम एसए इलेक्ट्रिकल्स और आज वेदांत इंडस्ट्रीज़ के ओपनिंग के लिए मैं बेस्ट विशेष देता हूँ जावले सर को और उनकी टीम को कि ऐसी प्रगति करते रहे और इनके साथ जो इनके लोग जो जुड़े हैं उनका भी सब अच्छा हो। मेरे बेस्ट विशेष उनके साथ। नमस्कार, माझं नाव बाबासाहेब गुजरे, कंपनीचं नाव वेदांत इंडस्ट्रीज आणि वेदांत इलेक्ट्रिकल्स। आमची कंपनी 20 वर्षापासून कार्यरत आहे। पहिले चिकलठाणे MIDC मध्ये होते, आता आपण शेंद्रा MIDC मध्ये स्थापन केलेली। तर आमचं मॅन्युफॅक्चरिंग जे इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल TCC MCC आणि APFC पॅनल आणि साईड व्हिजिट सर्व्हिस चार्ज असं पण आम्ही काम करतो। हायड्रोलिक पॉवर पॅक वगैरे असं पण मॅन्युफॅक्चरिंग करतो। आतापर्यंत तुमच्याशी किती कस्टमर जोडलेले? आतापर्यंत आमच्यासोबत कस्टमर साधारण एक 2-2.5-3 हजार कस्टमर आहे आमच्यासोबत। सर, मराठी माणूस असा उद्योग क्षेत्रात उतरत नाही, तुम्ही कशी डेअरिंग केली याची? ॲक्च्युअल स्वप्न होतं पहिले की बिझनेसमध्ये जायचं, ते थोडं थोडं कवत नाही, मार्केटमध्ये येऊन थोडं बाहेरचे कामं करून असं करून थोडंसं ग्रोथ केली। आता सध्या कंपनीमध्ये किती कर्मचारी काम? आता सध्या कंपनीमध्ये कर्मचारी साधारण 22 ते 25च्या जवळ आसपास आहे। आता इथून पुढे परत ग्रोथ होऊन। सुरुवात कशी झाली आपल्या कंपनी? सुरुवात आम्ही पहिले हाऊस फिटिंग केली, हाऊस फिटिंगपासून इंडस्ट्रियल लाईनमध्ये आलो, इंडस्ट्रियल लाईनमध्ये आल्याच्या नंतर मशिनरीज वगैरे असं थोडं थोडं सेटअप ऑर्डर केलं। भविष्यात काय प्लॅनिंग काय कर? भविष्यात म्हणजे कंपनीचा खूप मोठा ग्रोथ करायचा आणि जेवढं लोकांना आपण इंडस्ट्रियल असो, हॉस्पिटल असो या कमर्शियल रेसिडेन्शियल जे का बिल्डिंग असेल त्याला पण आपण पॅनल मॅन्युफॅक्चरिंग करतो, जेवढं होईल आपण तेवढं करायचा प्रयत्न करतो। सध्या सप्लाय कुठं कुठे महाराष्ट्राच्या बाहेर आणि आपण सध्या सप्लायचे थर्ड पार्टी श्रीलंकेपर्यंत पण केलेलं आहे आणि जर अदर म्हणजे थर्ड पार्टी आपण काम पण करतो। काय आव्हान करणार तुम्ही आता तुमच्या कस्टमरला? आमच्या कस्टमरला आम्ही आव्हान असं करेल की आम्ही सर्व्हिस जेवढी होईल तेवढी द्यायचा प्रयत्न करू आणि क्वालिटी वगैरे हे जे राहील ते खूप छान द्यायचा प्रयत्न करू। शेंद्रा MIDC वेदांत इंडस्ट्रीज नावाचा आज शुभारंभ होतोय, काय सांगाल? वेदांत इंडस्ट्रीज 15 वर्षापूर्वीचं घर होतं जे की आम्ही भाड्याने होतो आणि आता नवीन वास्तूमध्ये शेंद्रा MIDC मध्ये स्थलांतरित केलेलं आहे आणि आजच त्याचं ओपनिंग झालेलं आहे। काय उत्पादन होणार आहे त्याच्यामध्ये?
आमच्या फॅक्टरीमध्ये उत्पादन असं होतं इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल्स जे की आपण सोलारला, MSCBला, इलेक्ट्रिसिटी आणि इंडस्ट्रियल एरिया याच्यासाठी लागणारे इंडस्ट्रियल पॅनल्स जे असतात ते आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. आत्तापर्यंत किती त्याचा सप्लाय झालेला आहे? कितीपर्यंत म्हणजे करू का? म्हणजे आतापर्यंत तुम्ही याला उत्पादन कसं निघलं? हां, उत्पादन कसं आहे? आतापर्यंत मॅक्झिमम उत्पादन आम्ही केलेले साधारण 3 करोड 4 करोड पर इयर प्रमाणे आमचं उत्पन्न होतं पॅनल्सचं. अच्छा. आता कंपनीमध्ये किती कर्मचारी असतात? कंपनीमध्ये आमचे 15 कर्मचारी आहेत. त्यातले 5 स्किल्ड आहेत, 9 नॉन स्किल्ड आहेत, बाकी स्टाफ आहे, मॅडम वगैरे सगळे. तर नवीन याच्यात तुम्ही हे स्थलांतर केलं आहे, काय नवीन काय वर्जन वस्तू काय काय नवीन मशीन? नवीन आम्ही एक लेझर मशीन घेतलेली आहे आता नवीन, जी की कंपनीला सध्या कस्टमरला पण डिमांड आहे तिची. ज्या लेझर मशीनमुळे ॲक्युरेसी येते पॅनल्सची, तर ती लेझर मशीन आम्ही नवीन घेतलेली आहे. मराठी माणूस असा उद्योग त्याच्यात उतरत नाही, तुम्ही कसा बघता याचं? मराठी माणसाने तो उद्योगामध्ये उतरायलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की उद्योग आणि नोकरी याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि उद्योगात जर तुम्ही उतरले आणि त्याचा जर उपयोग दुसऱ्याला होत असेल, क्लायंटला पण होत असेल, फायदा होत असेल त्याचा, आणि कमी याच्यात जर आपण त्याला देत असेल तर तो त्याचाही फायदा आहे आणि आपलंही उत्पन्न वाढते. या निमित्ताने तुम्ही काय आव्हान करणार? या निमित्ताने आम्ही नवीन रोजगार जो उद्योग आहे, तर ह्या नवीन युवा पिढीला एक असं सांगणं आहे की त्यांनी त्यांचा स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करावा, जेणेकरून पुढील त्यांना जे भविष्यामध्ये लागणाऱ्या गरजा आहेत आपल्या MIDCला, इंडस्ट्रीला सगळीकडे, तर त्या त्यांच्या उत्पन्न होतील आणि ते प्रोडक्शन करतील. आपल्या कंपनीचं नाव आणि पत्ता सांगा. आमच्या कंपनीचं नाव वेदांत इंडस्ट्रीज आहे. प्लॉट नंबर B33/5 आणि 6, शेंद्रा MIDC, छत्रपती संभाजीनगर. आज या ठिकाणी नवीन व्यवसाय आमच्या दाजीने जो चालू केला, दुसरे दाजीने व त्याचबरोबर आमचे अंकुश आंबोरे यांनी जो हा नवीन व्यवसाय जो चालू केला आहे, त्यांच्या व्यवसायाला भरभराटी आणि त्यांना जे काही या क्षेत्रामध्ये जे काम करतात त्या क्षेत्रामध्ये त्यांना उच्च दर्जाचं वर्किंग त्यांना भेटावं, हेच मी माझ्या ओबीसी रिजर्वेशन ग्रुपच्या वतीने